प्रभू प्रभू म्हणता, मग ज्या गोष्टी मी सांगतो त्या का करीत नाही? आज आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, प्रभू मला सांगतोय ते मी करतो का? हालेलुया. मत्ते 11. केलं नाही तर काय होईल? बघा, मत्ते 11 28 ते 30. काय लिहिलंय? पान क्रमांक 1156. अहो, जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावा कोण देतं? कधी देतं? त्याचं जे ऐकून आपण करतो तेव्हा. काय लिहिलंय बघा, जे तुम्ही कष्टकरी व ओझ्याने लादलेले आहात, म्हणजे तुम्ही बंधनात आहात. ओझ्याने लादलेले आहात, बंधनात आहेत. हो. मग प्रभू काय सांगतो? तुम्ही कोणाजवळ या? माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. घ्यायचा आहे. प्रभूनं विसावा दिलेला आहे, तो आपण घ्यायचा आहे. कसा? की आपण प्रभू प्रभू म्हणतो, पण प्रभू जे आपल्याला सांगतो ते आपण ऐकत नाही, करत नाही. विसावा कसा मिळेल? करायला लागेल. विसावा कसा मिळेल? प्रभूने जे सांगितलं आहे ते करावं लागेल. हालेलुया. का? बघा, मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे. कसं व्हावं लागेल आपल्याला? लीन आणि नम्र व्हावं लागेल. म्हणून तुम्ही आपणावर माझे जू घ्या, माझं ओझं घ्या. प्रभूचं ओझं कोणतं होतं? काय होतं प्रभूचं ओझं? कोणतं होतं? ओझं म्हणजे काय? वधस्तंभ नाही? कोणता वधस्तंभ होता? माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा हो. त्यामुळे प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो त्याने रोज स्वतःला नाकारावा, आपला वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावं. कधी? रोज. रोज. तो एकच दिवस प्रभू असतो का? तो सर्व दिवस प्रभूच आहे ना. मग त्याचं रोज ऐकायचं आहे, त्याचा वधस्तंभ रोज घ्यायचा आहे, त्याच्या मागे रोज चालायचं आहे. मग काय होईल? माझे जू तुम्ही आपणावर घ्या. कोणतं जू होतं प्रभूचं? माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा माझ्यामध्ये पूर्ण हो. ती लीनता आणि ती नम्रता. हालेलुया. माझ्यापासून काय करा? शिका. महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कोणापासून शिकायचं आहे? प्रभूपासून. प्रभूने जे काही सांगितलं आहे ते करा. मत्ते 5, 6 आणि 7 रोज वाचा. त्याच्यामध्ये प्रभूने जे काही सांगितलं आहे ते करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. आपण आपल्या स्वतःच्या शक्तीने करू शकत नाही. बरोबर? करू शकतो का? 10 आज्ञा आपण स्वतःच्या शक्तीने पाळू शकतो? बघा, ट्राय करा. खून करू नको लिहिलेलं होतं नाही का? प्रभू काय सांगतो? तू रागवू नको. खून बाह्य दृष्टीने करायचं आहे, पण रागवणं कुठे आहे? मध्ये आहे. तू व्यभिचार करू नको, पण मी तुम्हाला सांगतो मनाने व्यभिचार करू नकोस. खोटी साक्ष देऊ नको, मी तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला सांगतो, तुमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही असं असावं. त्यापासून जे आहे अधिक आहे ते वाईटापासून आहे. कोणाचं ऐकायचं? मोशेचं की येशूचं? हां. मग काय बोलेल? म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा. काय देहाचा विसावा असतो नाही का? एका जागी बसून राहिलं तर विसावा मिळेल की नाही? आपण रात्री झोपतो तर आपल्या देहाचा विसावा असतो. पण प्रभू कोणता विसावा देण्यासाठी आला? आत्म्याचा, जीवाचा. तुमचं मनाला मी विसावा देईन.
हालेलुया. तुम्ही अशांत असणार नाही, तुम्ही सर्वदा आनंदी असणार, तुम्ही सर्वदा शांतीत असणार. तो विसावा प्रभू कसं देतो की माझं जू आपणावरती घ्या, माझे ऐका, माझ्यापासून शिका, मी जे काही शिकवलं आहे ते करा. मला तुम्ही प्रभू प्रभू म्हणता, परंतु मी जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्ही करत नाही. मग तुम्ही विसावा कसा पाहाल? मिळेल का शांती? नाही ना. काय? अजिबात नाही. हालेलुया. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभूचं ओझं कोणतं? माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा हो. मग आपण रोज माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा मी पूर्ण करीन असं केलं तर आपण विसावा नाही पावणार, शांत नाही असणार. हालेलुया. बघा, एक गोष्ट प्रभू आपल्याला सांगतो, जर ती गोष्ट आपण केली नाही तर स्वर्गाच्या राज्याचे दरवाजे बंद होतात, सर्व आशीर्वाद बंद होतात, शांती नष्ट होते. सांगाल का कोणती गोष्ट? एक गोष्ट जी केली नाही, जी प्रभूने सांगितलेली आहे, त्यामुळे सर्व गोष्टी बंद होतात. क्षमा करणं. काय? क्षमा करणं. का मी सांगतो? कारण जर तुम्ही क्षमा केली नाही, जर तुम्ही सोडलं नाही तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. मी जेव्हा माझ्या अपराधाला क्षमा करत नाही तेव्हा मला स्वतःला तुरुंगात बांधून घेतो, बंधनात राहतो. काय? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करील. तुमच्या जीवाला तुम्ही विसावा पावाल. पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही बंधनमुक्त व्हाल. आहेत का आपण बंधनात? आजारात आहेत, दुःखात आहेत, शांती नाही. त्याचं एक कारण, मूळ कारण क्षमा न करणं. हालेलुया. आता एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कसं माहीत पडेल तुम्ही क्षमा केली आहे की नाही? कोणी काहीही केलं असेल, त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा केली आहे की नाही हे तुम्हाला कसं माहीत पडेल? एक गोष्ट की त्या व्यक्तीचं बरं झालं की तुम्हाला वाईट वाटतं, म्हणजे तुम्ही क्षमा केली नाही. आणि त्या व्यक्तीचं वाईट झालं की तुम्हाला बरं वाटतं. असंच व्हायला पाहिजे होतं, त्याने माझं असं केलं, असंच व्हायला पाहिजे होतं. तुम्ही वाईटाचे पुत्र आहात. प्रभू काय म्हणतो? वाईटाचे पुत्र आहात. कारण देव वाईटावर आणि चांगल्यावर दोघांवर सारखाच पाऊस पाडतो. तो चांगल्यावर आणि वाईटावर सारखाच सूर्य उगवतो. त्याच्याकडे पक्षपात नाही. आपण त्याचे पुत्र आहोत. जसा तो आहे, जसा तो दयाळू आहे, तसं आपल्याला दयाळू व्हायचं आहे. तर तुम्ही परात्पराचे पुत्र म्हटले जाल. एक बाप आपल्याला सर्व आशीर्वादापासून रोखून धरतं. क्षमा न करणं. कोणी काहीही केलं असेल त्याला मनातनं क्षमा करा. प्रभू सांगतो तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा, त्याला क्षमा करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. वाईटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका. मग तुमच्यात बरं आहे की वाईट आहे कसं माहीत पडेल? बरं असेल तर तुम्ही क्षमा करणार, वाईट असेल तर नाही. स्वर्गाच्या राज्यापासून आपल्याला एक गोष्ट रोखून ठेवेल, क्षमा न करणं. नाही? खरं सांगतोय का खोटं सांगतोय मी? प्रभू सांगतो तुम्ही जेव्हा अर्पण घेऊन येता, इकडे गाणी गायला येता, दान द्यायला येता, काय सांगतो प्रभू बघा?
मत्ते 5 23 ते 26. मत्ते 5वा अध्याय 23 ते 26 आपण वाचू. मत्ते 5, 6 आणि 7 जरूर हमखास रोज वाचा, कारण ते प्रभूचे शब्द आहेत. काय स्वतःला बदलण्यासाठी काय पाहिजे? प्रभूचं वचन. हालेलुया. रोज हमखास वाचा किंवा वाचायला लावा. तुम्हाला वाचता येत नसेल, मुलांना वाचायला लावा. मत्ते 5, 6 आणि 7 रोज वाचा, तुम्ही बदलाल. बघा इथे प्रभू काय सांगतो. कोणी लिहिलंय हे? प्रभू स्वतः सांगतोय, जर तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस, तू मंदिरात आला आहेस, तू आपलं दान घेऊन आला आहेस, तू स्तुती घेऊन आला आहेस, तू आभार घेऊन आला आहेस, तू धन्यवादाचा यज्ञ घेऊन आला आहेस, अर्पण घेऊन आला आहेस, आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे. तुला वाटतं की माझा भाऊ माझ्यावर रागावलेला आहे किंवा त्याच्या मनात माझ्या विरुद्ध काहीतरी आहे. तो बोलत नाही, कारण मी त्याला काहीतरी केलेलं असेल, मी त्याला काहीतरी बोललेलं असेल, हां, किंवा त्याने मला काहीतरी केलं असेल, भांडण झालं असेल. तर तू आपले दान तेथे वेदी पुढे ठेव. द्यायला सांगितलं का? नाही. तू आपलं दान कुठे ठेव? वेदीच्या पुढे ठेव, बाजूला ठेव. वेदीवर नको ठेवू, वेदीच्या बाजूला. म्हणजे देऊ नकोस, थांब, विचार कर आणि जा. काय कर? जा. पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर, त्याच्यावर प्रेम कर. त्याला सांग माझं चुकलं. त्याने म्हटलं त्याचं चुकलं तर त्याला क्षमा कर. तुला वाटतं तू काहीतरी केलं असेल तर त्याच्याकडे क्षमा माग. नाही का? समेट म्हणजे काय? क्षमा करणं आणि क्षमा मागणं. एका हाताने टाळी वाजत नाही. आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. नाही तर काय होईल? दान घेतलं जाईल, स्तुतीवरती पोहोचेल नाही. कितीही थापल्या कुटा, कितीही जोरात गा, काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. बरोबर का वाईट का चुकीचं सांगतोय? बरोबर आहे. तू आपल्या वाद्याबरोबर असेल तोवर त्याच्याशी लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल व न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात टाकला जाशील. त्याचा वाद तो देवापुढे सादर करील. न्यायाधीश कोण? देव. आणि न्यायाधीश आपल्या शिपायांना पाठवून तुला तुरुंगात टाकेल. हे शिपाई कोण? अशुद्ध आत्मे. काय? अशुद्ध आत्मे तुला भेडसावतील. तुला शांती असणार नाही, तुझे विचार शुद्ध असणार नाही, तुला झोप लागणार नाही, तू अशांत असशील. काय आशीर्वाद येतील? बंधनात कोण? तो माणूस सुखी आहे, त्याला काही पडलं नाही, नाही का? ज्याच्या विरुद्ध माझ्या मनात राग आहे तो माणूस आरामात झोपतो. त्याला काहीच नाही पडलं. पण त्रास कोणाला होतोय? तुरुंगात कोण आहे? पिंजऱ्यात कोण आहे? मी. कारण देवाचं वचन सत्य आहे. तो सुटलेला आहे, तू पिंजऱ्यात आहेस. हालेलुया. कारण तुला तुरुंगात टाकलेलं आहे. मी तुला खचित सांगतो, तू शेवटली दमडी फेडशील तोपर्यंत तू तेथून बाहेर येणारच नाहीस. हालेलुया. शेवटली दमडी आपण किती वेळ फेडू शकू?
आपल्या देवाजवळ किती देणं आहे हो? देवाचे आपण किती ऋणी आहोत. किती पाप केली आपण, आपल्याला किती सोडलं. देवाने आपल्याला किती सोडलेलं आहे. आणि आणखी सोडावंसं वाटतं की नाही देवानं आपल्याला. काय आपल्या पापांची क्षमा आपल्याला देवानं द्यावी असं वाटतं की नाही. किती काही ठेवावी, काही करावी, काही अशीच राहू द्यावी. किती झालेली, होणारी आणि होणारी मरेपर्यंत. कधी पाप कोण करणार नाही हात वर करा. मनाने पण करणार नाही हात वर करा. मी तुझ्या पाया पडतो, ये इथे उभे राहा. ये. मग तुम्हाला क्षमा हवी आहे, तुम्हाला दया हवी आहे, पण तुम्ही करणार नाही. हा ही कोणती गोष्ट पटेल का? देवाला आवडेल का? होईल का असं? नाही. त्यामुळे येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, मत्तई 6:12 वचन. त्यासाठी प्रभू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू सांगता आणि मी सांगतो ते तुम्ही का करत नाही? तुम्हाला विसावा हवा असेल तर करा. बंधनातून मुक्ती हवी असेल तर करा. आनंदी राहायचं असेल, शांतीत राहायचं असेल तर करा. आणि जसे आम्हीही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. प्रभूने केलेली, शिकवलेली प्रार्थना की आम्ही ज्या आमच्या अपराधांना क्षमा केली आहे, करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. नुसतं बोलायचं का? नाही, करायचं. मग जर मी आपल्या अपराधांना क्षमा केलीच नाही तर माझ्या अपराधांची क्षमा कशी होईल? तुम्ही 10 वेळाही प्रार्थना बोला, पण क्षमा केली नाही तर काय होईल? ह्या प्रार्थनेचं काय महत्त्व राहील? राहील का? नाही. तुम्ही बायबल रोज वाचा, पण तसं आचरण केलं नाही, काहीच उपयोग होणार नाही. हालेलुया. तुम्हाला पोहायला शिकायचं बुक दिलं, पुस्तक नाही का? पोहायला शिकायचं पुस्तक दिलं तुम्हाला, तुम्ही रोज वाचता. असा हात मारायचा, असा पाय मारायचा, असं करायचं, असा श्वास घ्यायचा, असे पाय मारायचे, असं करायचं, असं करायचं, उडी मारायची, असं करायचं, असं करायचं. तुम्ही बायहाट करा, तुम्ही पाठ करा, त्याची परीक्षा द्या, तुम्ही पास व्हाल. नाही हो. मग आता मी तुम्हाला कुर्जे धरणात घेऊन जातो. पास झाला परीक्षा ना? हां, आता चला माझ्याबरोबर. कोण पास झालं? उभे राहा धक्क्यावर आणि मी ढकलतो. आता पोहाल पोहाल. पण पास तर झाला आहे, परीक्षा पास झाला आहे. मग बायबलची वचनं सर्व माहीत आहेत, सर्व माहीत आहे, पण केलं नाही. हालेलुया. काय होईल? बुडू की तरू? बुडू. अक्षर जीवे मारतं, आत्मा जीवन देतो. हे सर्व अक्षर जीवे मारेल जर वापरलं नाही तर. आत्म्यानं त्याची वागणूक तशी केली नाही, आपल्याला बदललं नाही तर ते जीवे मारेल. पण आत्मा जीवन देतो. आत्म्याबरोबर चालून, आत्म्याचं ऐकून तसं केलं तर आपल्याला जीवन मिळतं, आपल्याला विसावा मिळतो, आपण मुक्त होतो, आपल्याला शांती येते, आपल्याला आनंद असतो, भीती नसते, विश्वास असतो. क्षमा आपल्या हृदयातून नेहमी चालू असते. जाऊ दे, चल प्रभू त्याला क्षमा कर. कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. वधस्तंभावरनं प्रभूनं सर्वांना क्षमा केली की नाही? बापा त्यांना क्षमा कर. आणि ते काय करतात त्यांना कळत नाही. आपण प्रभूच्या जागी असतो तर आपल्याला लोकांनी मारलं असतं,
आपली चामडी सगळी सोलली असती, थुंकले असते, काट्याचा मुकुट घातला असता, काठीने दाबला असता, शस्त्र विवस्त्र केलं असतं आपल्याला, तर आपण काय करू सांगा? आपण काय करू सांगू? बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. प्रभू सांगतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करत नाही? तुम्ही माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्ही आपल्या जीवाला विसावा पावाल. काय? हालेलुया. 14 आणि 15 वचन. कारण जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करता, तर तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा करेल. नियम आहे, बदलेल का हे वचन? नाही. परंतु जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करीत नाही, तर तुमचा बाप तुमच्याही अपराधांची क्षमा करणार नाही. मग आपण कुठे गेलो? आपण चर्चला, मंदिरात येऊ, आपण आराधना करू, आपण सेवा करू, सगळं काही बायबल वचन ऐकू, बायबल पाठ करू, सगळं काही करू, पण जर एक गोष्ट केली नाही तर सर्व व्यर्थतांची व्यर्थता. प्रभू सांगेल, मी तुला ओळखत नाही, कारण मी जे काही तुला करायला सांगितलं ते तू केलंच नाहीस. तू क्षमा केली नाही, मनापासून क्षमा केली नाही. आहे का आपल्या मनात आज काय? काढून टाका. कुणाबद्दलही काहीही केलं असेल, प्रभूला सांगा, प्रभू मी त्याला क्षमा करतो. माझ्या पुढे जरी आला तरी मी त्याच्याबरोबर हसेन, त्याला हात देईन. काय करू शकतो? आहे तेवढी ताकद लागते. याला मानण्यासाठी ताकद नाही लागेल, झेलण्यासाठी ताकद लागते. प्रभू तीच ताकद देतो. हालेलुया. लूक कृत शुभवर्तमान 6वा अध्याय. एकतीस ते 35. संपूर्ण चांगलेच आहे ते. तो पण डोंगरावरील प्रवचनाचा छोटासा अध्याय आहे, पण आपण त्याच्यातली थोडी वचनं घेऊ. 31वं वचन, लूककृत सुवर्तमान 6वा अध्याय 31वं वचन. जसे माणसांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. सुवर्ण नियम आहे, सर्वात गोल्डन रूल, म्हणजे सोनेरी नियम. हा एक पाळला तर सर्व नियमशास्त्र पाळतात. काय? हा नियम पाळला तर प्रभूला तुम्ही पसंत असाल. बघा काय, जसे माणसाने तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल. तुमची काय चूक झाली तर माणसाने तुम्हाला क्षमा करावी असं वाटतं की नाही? त्याने तुमच्याशी कसं वागावं असं तुला वाटतं? तुम्ही कोणाची गाडी ठोकली, काल मी सांगितलं नाही का, तुम्ही कोणाच्या गाडीचा ॲक्सिडेंट केला, चूक तुमची आहे, तर ज्याची गाडी ठोकली आहे त्याने तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं? सोडून द्यावं ना. त्याने येऊन मारावं असं वाटतं का? नाही. मग तुमची गाडी ठोकली तर काय होईल? तुम्हाला कसं वाटेल? त्याने तसं त्याच्याशी वागा. सुवर्ण नियम आहे. हालेलुया. त्याच्याही उत्तम की देवानं तुमच्याशी कसं वागावं अशी तुमची इच्छा आहे.
देवानं तुमच्याशी कसं वागावं अशी तुमची इच्छा आहे. कठोरतेनं पाप केलं की ठोसा, वाईट विचार केला की ठोसा. काय होईल आपलं? देव कसा आहे? दयाळू, मंद क्रोध, सदा न रागावणारा, क्षमा करणारा. त्याची प्रेम दया सर्व काळ राहते, त्याची करुणा सर्व काळ राहते. आहे ना? देवाचे ते गुण आहेत की नाही? मग मुलांचे नको? बापाचे ते गुण आहेत, मग मुलांचे गुण नको? त्यासाठी प्रभू म्हणतो की जसा मी दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. हालेलुया. म्हणतोय की नाही? जसा मी दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. इथेच लिहिलं आहे पुढे, जसे माणसाने तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल, अशी तुमची इच्छा असेल तसेच तुम्ही माणसांशी वागा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती करता तर त्यात तुमचा उपकार काय आहे? नाही का? कुत्रही त्याच्या पिल्लावर प्रेम करतो की नाही? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? कारण पापीही आपल्यावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात, नाही का? पाप्यांचे मित्र एकमेकावर प्रेम करतात की नाही? एकमेकात गुत्त्यात जातात की नाही? रोज मस्त आरामात, नाही? दारू प्यायला एकत्र जातात की नाही? प्रेम करतात की नाही? आज मी भरतो, उद्या तू भर. हां, जे तुमचे बरे करतात त्यांचे जर तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार काय आहे? नाही का? तू आज माझं बरं कर, मी उद्या तुझं बरं करीन. तू आज माझ्या कामाला आहे, उद्या मी तुझ्या कामाला येईन, नाही? कारण पापीही तसेच करतात, मग जगातले लोकही तसेच करतात. आपल्याला काय, आपण वेगळे कसे? ज्यांच्यापासून तुम्हाला परत घेण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार काय आहे? आपण उसने का देतो? परत मिळावे म्हणून. हालेलुया. जितके दिले तितके परत मिळावे आशेने पापीही पाप्यांना उसने देतात ना. परंतु तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. असा कोणताही धर्म शिकवत नाही की तू आपल्या शत्रूवर, वैऱ्यावर प्रीती कर, त्याला क्षमा कर. कोणताही धर्म शिकवत नाही. नाही इस्लाम. इस्लाममध्ये दातास दात, हातास हात, खुनासाठी मर्डर, गळा कापणं आहे. सौदीमध्ये मी बघितलं आहे, गळा कापतात. गळा कापण्याच्या आधी ज्याचा खून झाला आहे त्याच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना विचारतात, ह्याला क्षमा करतोस का? ज्याचा गळा कापायचा आहे त्याची मुंडी अशी ठेवलेली असते आणि त्यांचा तो न्यायाधीश ज्याचा खून झाला आहे त्याच्या नातेवाईकाला विचारतात की ह्याला क्षमा करायची की नाही. त्याच्यावरती त्या खुन्याचं जीवन अवलंबून असतं. ते म्हणतात नाही. बापरे, काय बात आहे. भयानक वाटतं ना. आणि त्याची मुंडी छाटली जाते एका तलवारीच्या घावामध्ये. तो आहे इस्लाम. पाहिजे? हिंदू व्हायचं? कोणता धर्म घ्याल जो सांगतो शत्रूवर प्रीती करा? माझा येशूच सांगतो. हालेलुया. कारण त्यानं स्वतः करून दाखवलं, नुसता बोलला नाही. त्यानं आपला जीव आपल्यासाठी दिला. आपण वैरी होतो, आपण शत्रू होतो, त्यानं आपली प्रीती आपल्यावरती एवढी प्रकट केली की त्यानं आपल्याला पापांची क्षमा करण्यासाठी स्वतःला दिलं. मग तो आपल्याकडून एवढंसं मागतोय, आपण नाही देऊ शकत?
एक दाखला आहे ना, बघा इथेच वाचू पुढे. तुम्ही आपल्या वचन 35, वैरावर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उष्णे द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल, तुम्ही परात्पराचे मुलगे व्हाल. जसा बाप तसे लेकरं. हालेलुया. कारण अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. अनुपकारी आणि वाईट जे लोक आहेत त्यांना तो क्षमा करतो की नाही? केलेली आहे. आपल्याला क्षमा कधी केली देवानं? पापी असताना. कधी केली? किती वर्षापूर्वी केली? म्हणजे देवानं आपण पाप करण्याच्या आधी 2000 वर्षापूर्वी आपल्याला क्षमा केलेली आहे. एवढा दयाळू आहे तो. हालेलुया. असं कोण आहे हो की तुला मी आधीच क्षमा करतो, तू काही केलं तरी आधी क्षमा केलेली आहे, चल. एवढा महान देव आहे आणि आपण त्याचे पुत्र म्हणून आपल्याला ओळखतो, पण आपण तसे व्हायला बघत नाही. काय आपण क्षमा घेतली तेव्हा आपल्याला मिळाली, आपण विश्वास ठेवला तेव्हा आम्हाला मिळाली, पण तो तर 2000 वर्षापूर्वीच क्षमा करून गेलेला आहे. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. ही प्रार्थना आपल्यासाठी पण होती की नाही? हो. मग त्यामुळे असं लिहिलं आहे की तुमचा बाप जसा दयाळू आहे, क्षमा करणारा आहे, मंद क्रोध आहे, करुणा करणारा आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा. माझ्यापासून शिका. मी काय सांगतो ते करा. जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो, त्याप्रमाणे जो करतो तो एका घर बांधण्यासारखा माणसासारखा होईल, ज्यानं आपलं घर दगडावर बांधलं. त्याला वादळ लागली, वारे लागले, मोठा पूर त्याच्यावर आला, पण ते पडले नाही, कारण ते घर खडकावर बांधलेले होते. हे आहे खडक, देवाचं वचन. हालेलुया. प्रभूनं हा दाखला समजावण्यासाठी एका राजाचं उदाहरण दिलं, ज्याचे 2 सेवक होते. वाचूया ते. प्रभूनं बोललंच नाही तर करूनही दाखवलं की नाही? मग त्यानेच ते आपल्याला करायला सांगितले की नाही? बघा कलोसेकरास पत्रात 2 अध्याय 13वं वचन काय म्हणतं. कलोसेकरास 2 अध्याय 13वं वचन. आणि जे तुमची पातके, आपण कसे होतो? पापांमध्ये आम्ही पापी होतो, आमची पातके, आणि तुमच्या देहाची असुनता, म्हणजे आम्ही देहानेही वाईट होतो, आम्ही मनानेही वाईट होतो, आम्ही कर्मानेही वाईट होतो. आम्ही इस्रायली नव्हतो. देवाची दया कुणावरती होती? फक्त इस्रायली लोकांवरती होती, कारण अब्राहामाचे आशीर्वाद इस्रायली लोकांनाच मिळालेले, बरोबर का? आपण परराष्ट्रीय होतो, देवाला न ओळखणारे. तुमच्या देहांची असुनता, ह्यामध्ये आपण मेलेले होतो. होता का विसावा? होती का शांती? नाही. त्या तुम्हास देवानं तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर, म्हणजे ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जिवंत केले आहे. किती अपराध? त्याने तुमचे सर्व अपराध, किती टक्के? किती राहिले? मग किती राहिले बाकी? 0 ना. मग आपण किती करायचे? आपण किती क्षमा करायची? 7च्या 70 वेळा, म्हणजे 7 7 49, 490 वेळा. 491 वेळा झाला की नाही, आता तू सापडला.
मोजत राहायचं नाही का, एकदा क्षमा केली, दोनदा क्षमा केली, लिहून ठेवायचं, तीनदा केली, चारदा केली, 990 झालं की संपलं. 991 वेळेला मी तुझा गळा धरेन. हां, आपले किती होते हो? 490 होते का? 770 वेळाच केली का देवानं? आपल्या तर दिवसाला 770 होतात. हां, किती करायची? सर्व रिकामी व्हायचं. जाऊ दे, धरून ठेवायचं नाही. सोडा म्हणजे तुम्हाला सोडलं जाईल. सोडा म्हणजे सोडलं जाईल. दुसऱ्यांना बंधनातून मुक्त करा, तुम्ही स्वतः बंधनातून मुक्त व्हाल. तुम्ही बंधनात आहात कारण तुम्ही दुसऱ्यांना बंधनात ठेवलेला आहे. तो सुटा आहे पण तुम्ही त्याला मनात बंधनात ठेवलेला आहे आणि तुम्ही स्वतः बंधनात आहात. देव ऐकत नाही. मग देव ऐकत नाही, मग काय जडेल? काय येईल? आशीर्वाद की शाप? हालेलुया. मत्ते 23 आणि 24. मत्ते 23 आणि 24. येशू ख्रिस्त कुणाच्या विरुद्ध होता? पाप्यांच्या की शास्त्री पुरुषांच्या? नियमशास्त्र कोणाला माहीत होतं? शास्त्री पुरुषांना. मग येशू ख्रिस्त त्यांच्या विरुद्ध का होता? कारण ते शिकवत होते तसे ते वागत नव्हते. बरोबर? ते मोशेच्या गादीवर बसलेले आहेत, त्यांचे तुम्ही ऐका, पण त्यांच्यासारखे करू नका प्रभू म्हणतो ना. म्हणजे त्यांना पोहायचं माहिती, पोहायच्या पुस्तकात पास झालेले, नियमशास्त्रातील सर्व न्याय नियम माहिती होते. असं 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 सर्व पाठ होतं. पण ते कसं करायचं त्यांना माहीत नव्हतं. बुडत होते नाही, त्यांना पाण्यात ढकलल्यावर पोहायचं माहीत नव्हतं. त्यांना काय सांगतो वचन 23, अहो शास्त्री व परुषी हो, अहो ढोंग्यांनो. ॲक्टिंग करत होते. ढोंगी म्हणजे काय? नट. नट म्हणजे हा नट नाही हो, तर पिक्चरमधला नट, हिरो. हां, शाहू खान. कोण? शाहू खान. अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण पुदिना व बडीशेप व जिरे यांचा 10वा भाग तुम्ही देता, तुम्ही अर्पण आणता ना. तुम्ही 10वा भाग दिला पण क्षमा केलेली नसेल तर मान्य होईल नाही. आनंदानं देणारा देवाला आवडतो. आनंदानं क्षमा करणारा देवाला आवडतो. फुकटवारी मिळाले आहे, तुम्हाला क्षमा फुकटवारी मिळाली, फुकटवारी द्या. नियम आहे. क्षमा काय तुम्ही काय केलं का? देवाची क्षमा मिळवण्यासाठी काय केलं? कोणते तीर मारले? फुकटवारी मिळाली ना, मग फुकटवारी द्यायची की नाही? नियमशास्त्रातील ह्यांचा जिरे याचा 10वा भाग तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील अधिक भारदस्त गोष्टी. कोणता आहे भारदस्त? 10वा भाग की हे म्हणजे न्याय व दया म्हणजे क्षमा व विश्वास, या गोष्टी तुम्ही सोडलेल्या आहेत. तुमचं वागणं नुसतं बाहेरचं आहे, चुना लावलेल्या भिंती, पण मध्ये हाडे सडलेली आहेत, वास येतोय. तुमच्या जवळ कोण जात नाही. येशूच्या जवळ कोण यायचे हो? शास्त्री परुषी की पापी? का? मग आपल्याजवळ कोण येतं? पापी आपल्या जवळ येतात की नाही? यायला पाहिजेत, तर आपण जिंकलो. तर पाप्यांचा मित्र म्हणून ओळखला गेला.
शास्त्री परमहंसांचा मित्र नव्हता, तो विरोध करायचा. त्यामुळे त्याच्याजवळ खार खात होते, त्याला कधी धरावं मारावं. हां, हालेलुया. कशासाठी मारलं त्याला? की त्यानं येशू ख्रिस्तानं त्यांचा विरोध केला. तुम्ही या करायच्या होत्या, हो, पाळायचं आहे, दशमांश द्यायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, आज्ञा पाळायच्या आहेत, नाही असं नाही, पण ह्या सोडायच्या नाहीत. न्याय, दया, क्षमा, विश्वास सोडायचा नाही. हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. या भारदस्त गोष्टी आहेत. बरोबर? अहो आंधळ्या वाटाड्यांनो, काय म्हणतो त्यांना? आंधळे वाटाडी, तुम्ही मुरगूट गाळून काढता, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही दोष काढता. त्याने असं केलं, तिने असं केलं, त्यानं असं केलं, ते बघ ते बघ, उंट गिळून टाकता. तुम्हाला छोट्या दिसतं, पण मोठ्या गोष्टी तुम्ही सोडल्या तुम्हाला दिसत नाहीत. तुम्ही आंधळे झालेत. एक राजाची गोष्ट आपल्याला प्रभूनं सांगितली. मत्ते 18वा अध्याय 15 ते 17. मत्ते 18वा अध्याय. हां, 15 ते 17 आपण वाचू. मत्ते 18, 15 ते 17, 1168 पान. आणि जर तुझ्या भावाने तुझ्या विरुद्ध पाप केले, काय सांगितलंय प्रभूनं? जर तुझ्या भावाने काही तुझ्या विरुद्ध अपराध केला तर जा. कोणी जायचंय? ज्याने अपराध केला त्यानं, की ज्याचा अपराध केला त्याला? बघा, जर तुझ्या भावाने तुझ्या विरुद्ध पाप केले, म्हणजे माझ्या विरुद्ध मला दुखवलं, माझ्या भावानं मला त्रास दिला, तर काय सांगितलंय? जा. कोणाला सांगितलंय? ज्यानं मला त्रास दिला त्याला, की ज्याला त्रास दिला त्याला? ज्याला त्रास दिला त्याला. व तो एकटे असता तू त्याला त्याचा अपराध दाखव. बघ भावा, तू चूक केलीस, असं मला तू करायला नको पाहिजेत. खरं सांगा, ठीक आहे, त्याची चूक त्याला दाखव, नाही असं नाही. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवला आहे, तर तू आपला जिंकलास. त्याने ऐकले नाही तर तू आणखी एका दोघांस आपल्याबरोबर घे, अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक शब्द ठरावा. पहिलं काय सांगितलंय? तू एकट्याने जाऊन त्याला भेट, त्याचा दोष दाखव. त्याने मान्य केलं तर ठीक आहे, नाही तर काय कर, पण तू त्याला क्षमा केलेली असली पाहिजेस. त्याचा दोष त्याने मान्य केला तर ठीक आहे, नाही केला तर आणखी 2-3 साक्षीदारांना घेऊन जा आणि त्याला त्याचा दोष दाखव. त्यांनी त्यांचे ऐकणे नाकारले तर मंडळीला कळव. मग काय कर? मंडळी जमू दे. मंडळीनेही त्याने मंडळीचे ऐकण्याचे नाकारले तर तो तुला इतर राष्ट्रातल्या लोकांसारखा माणूस व जकातदार यांच्यासारखा असो. मग तू सोडून दे. तू क्षमा केली आहेस, त्याला सोडून दे. त्याचं काय, तो जाणे, तुझं तू जाण, तुला त्याचं काही नाही. वचन 21. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, हे प्रभू, माझ्या भावाने किती वेळा माझ्या विरुद्ध पाप केल्यास मी त्याला क्षमा करू? 7 वेळापर्यंत काय? काय म्हणाला पेत्र? मी किती वेळा क्षमा करावी? माझ्या विरुद्ध कोणी अपराध केला तर 7 वेळा क्षमा करू काय? येशूने त्याला म्हटले, 7 वेळापर्यंत असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळापर्यंत. किती? 7च्या 70 म्हणजे 490 वेळा का? अगणित. ह्याचा अर्थ काय? अगणित. मोजू नकोस, तू क्षमा करत राहा.
मग प्रभूने एक दाखला सांगितला राजाचा. यास्तव आकाशाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. पाहिजे का आकाशाचं राज्य? मिळत का नाही? खाणे आणि पिणे यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती म्हणजे विसावा आणि पवित्र आत्म्यात आनंद हे देवाचं राज्य आहे. ते कसं मिळेल? देवाचं राज्य कसं मिळेल? कुठे आहे ते? इथे किंवा तिथे असं दृष्टीस पडत नाही, तर ते तुमच्या मध्ये आहे. ते सांभाळा. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण जीवनाचं झरे त्यात राहतात. त्यामध्ये देवाचं राज्य आहे. यास्तव आकाशाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा 5 कोटी रुपयांच्या देणेदाराला त्याच्याकडे आणले. राजाने काय केलेलं? सर्व दासांना देणं दिलेलं. कोणी मागितलं त्याला दिलं की अमुक दिवशी मी तुला परत देईन. मग दास एके दिवशी सर्व लोकांचा, आपल्या दासांचा ज्यांना देणे दिले होते त्यांचा हिशोब घेऊ लागला की मला आता दे, माझी वेळ झाली घ्यायची. तेव्हा 5 कोटी रुपयाच्या देणेदाराला त्याच्याकडे आणले. किती देणेदाराचं देणं किती होतं? 5 कोटी. परंतु फेड करायला त्याच्याजवळ काही नसल्यामुळे त्याच्या धनाने आज्ञा दिली की त्याला आणि त्याची बायको व लेकरे यांना व जे काही त्याचे आहे ते विकावे व फेड करावी. सर्व काही त्याचं जे आहे ते विका आणि पैसे मला परत द्या. यावरून तो दास त्याच्या पाया पडून त्याला नमन करून म्हणाला, प्रभू मला वागवून घे, म्हणजे मी तुझी सर्व फेड करीन. त्याचा दास तो परत फेड करू शकत नव्हता. तो त्याच्या पाया पडला, म्हणाला, माझा राजा, माझा प्रभू, मला आता सोड, मला वागव, मला समजून घे. माझ्याजवळ आता काहीच नाही, मला समजून घे, म्हणजे मी तुझी सर्व फेड करीन. मी कष्ट करीन, मी शेती करीन, मी काहीही करीन, मी बिझनेस करीन आणि मी पैसे घेऊन तुला परत देईन. मला थोडं वागवून घे, मला समजून घे, मला थोडा वेळ दे. तेव्हा त्या दासाच्या धन्याला त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याला मोकळे केले व त्याचे ते कर्ज सोडून दिले. हालेलुया. हे आपण आहोत. आपलं किती कर्ज होतं देवाजवळ? फेडू शकत होते? नाही. देवाला काय आला? आपला कळवळा आला. देवानं आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या पुत्राला पाठवलं. आपल्या पापांसाठी त्याला वधस्तंभी दिलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापांची क्षमा व्हावी आणि सार्वकालिक जीवन मिळावं. देवाचं राज्य त्याच्यामध्ये यावं, त्याचं जीवन त्याच्यामध्ये यावं. आनंद, शांती, विसावा त्याच्या जीवनात सर्वदा असावा. मग काय झालं? परंतु हा दास बाहेर निघून गेल्यावर ज्याला याचे 100 रुपये देणे होते असा त्याच्या सोबतीच्या दासातला एक त्याला आढळून आला. तेव्हा हा त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. ह्या दासाला सोडलेलं, ह्याचं 5 कोटी रुपये त्या राजानं सोडलेले. मग हा दास बाहेर गेला आणि ह्या दासांना कुणाला तरी 100 रुपये दिलेले. तर ह्या दासानं त्या देणेकराचा घसा धरला. काय केलं? असा फिट धरला, नरडी आवळली. आवळली म्हणजे एवढं. हालेलुया. आणि त्याला म्हणाला, माझे तुझ्याजवळ जे 100 रुपये आहे ते आत्ताच्या आत्ता दे. आत्ताच, मग नाही, आत्ताच दे. ह्यावरून ह्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून त्याला विनंती करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी परतफेड करीन. तोही माणूस 100 रुपयाचा देणेकरी ह्या
दासाला म्हणाला, जे शब्द ह्याने त्या राजाला सांगितलेले, ह्याने राजाला काय सांगितलेलं? मला वागवून घे, मला समजून घे, मला वेळ दे, मी तुझी परतफेड करीन. त्या दासानंही या दासाला सांगितलं, मला वागवून घे, मला वेळ दे, मी तुझी परतफेड करीन. किती होतं देणं? 100. बापरे. तरी तो मान्य होईना. किती नीचपणा, किती वाईट. तरी तो मान्य होईना. निहित निहेच सांगा, आत्ताच दे. काय तसंच ना? हां, मला तलसरीची भाषा येते. तरी तो मान्य होईना, तर याने जाऊन तो ते कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले. 100 रुपयासाठी ह्या दासानं त्याला तुरुंगात टाकले. बाप रे. मग ह्याने काय केले ते त्याच्या सोबतीच्या दासांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय दुःखी झाले. दुसरे दास होते ते दुःखी झाले, कारण त्यांनी पाहिलेलं ह्या दासाला राजाने 5 कोटी सोडलेले, परत मागितले नाही, सोडलेले, जा मला नको. अरे, मग ते दास दुःखी झाले आणि त्यांनी येऊन झालेल्या सर्व गोष्टी आपल्या धन्याला, त्या राजाला उघड सांगितल्या की बघ, तू या दासाला 5 कोटी सोडलेले, त्यांनी तुला विनवणी केलेली, तो त्याचा तुला कळवळा आला आणि तू त्याला सोडलंस. पण ह्या दासानं त्या दुसऱ्या दासाच्या 100 रुपयासाठी त्या दुसऱ्या दासाला तुरुंगात टाकलेला आहे, त्यानं सोडलं नाही. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला आपल्याजवळ बोलवले. तेव्हा त्या दासाला जे 5 कोटी रुपये देणं होतं, ज्याला सोडलेलं होतं, त्या धन्यानं त्याला बोलवलं. ये, आता तुझी झडती घेतो, ये, कुठे पळशील, ये. म्हटले, अरे दुष्ट दासा. काय म्हटलं? दुष्ट दासा. दुष्ट कोणाला म्हणतो प्रभू? जो क्षमा करत नाही त्याला. अरे दुष्टा, तू मला विनंती केली म्हणून मी ते सर्व कर्ज तुला सोडले. तू रडलास, तुझी बायको पोरं सगळी विकायला काढलेली, तू रडलास माझ्या पायाशी, मला तुझी दया आली, मी तुला माफ केलं, मी तुला क्षमा केली. 5 कोटी. 5 कोटी आता पण आपल्याजवळ नाहीत तेवढे. आहेत का कोणाकडे? हात वर करा, बघूया मला कोण आहे. मग त्यावेळेला 5 कोटी किती असतील हो? नाही म्हणजे कधीही न फेडणारं कर्ज जे धन्यानं त्याला माफ केलेलं. त्याला म्हटलं, तुझे मीच तुला सर्व कर्ज सोडले होते. जशी मी तुला क्षमा केलेली, जशी मी तुझ्यावर दया केलेली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मी तुला 5 कोटी सोडलेले, तू त्याला 100 सोडू शकला नाहीस. तू माझ्या विरुद्ध एवढे अपराध, देव म्हणतो तू माझ्या विरुद्ध एवढे अपराध केलेलेस, जन्मापासून तू पाप केलेलंस. मी तुला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तुझे सर्व अन्याय पुसून टाकले, तुला पांढरं शुभ्र केलं, तुला ख्रिस्ताचं न्याय पण दिलं, आणि तू दुसऱ्यांना क्षमा करत नाहीस. छोट्या छोट्या गोष्टीवरून तू रागावतोस, छोट्या छोट्या गोष्टीवरून तू त्रास देतोस, अबोला धरतोस, त्याच्याशी बोलत नाहीस, सासूशी बोलत नाहीस, सुनेशी बोलत नाहीस, भावाशी बोलत नाहीस, शेजाऱ्याशी बोलत नाहीस. तू डूक धरून राहिलाय की कधी मला वेळ मिळतो आणि मी बदला घेतो. काय होईल का? न्यायाधीश खडा दाराजवळ उभा आहे आणि त्याच्या धन्याने रागे भरून तो ते सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला दंड करणाऱ्याच्या हाती दिले. गेला ना तुरुंगात,
बंधनात गेला का? विसावा मिळाला का? मरेपर्यंत विसावा मिळणार नाही, मेल्यानंतरही मिळणार नाही. नरकात काही विसावा नाही आहे. वचन 35, तर तुम्ही प्रत्येक आपल्या अंतःकरणापासून, नुसता दिखावा नाही, तर आपल्या मनात विचारही करायचा नाही, वाईट विचारही करायचा नाही, त्याचं वाईट व्हावं असा विचारही आपल्या मनात आणायचं नाही की त्याचं वाईट होवो, कारण तुम्ही परात्पराचे मुलगे आहात. तर तुम्ही प्रत्येक आपल्या अंतःकरणापासून आपापल्या भावाला क्षमा करणार नाही, तर माझा आकाशातील बापही तुमच्याविषयी तसेच करील. कोणाला वाटतं माझं तसंच व्हावं? कोणाला वाटतं? मला नाही वाटत असं कोणाला वाटत असेल. आपल्याला वाटतं देवानं मला सर्व अपराधांची क्षमा करावी आणि स्वर्गराज्यात मला घ्यावं, वाटतं ना? कोणाला वाटतं नरकात जावं? हात वर करा. तुम्ही चुकीच्या जागी आहात, ही तुमची जागा नाही. जा जगामध्ये आरामात जाल, न ढकलता, सरसटीत. काय जोर करावं लागणार नाही, आरामात. हे कठीण आहे. जीवनाचा मार्ग कठीण आहे, निमुळता आहे मार्ग, दरवाजा पण रुंद आहे, फार थोडक्यानं तो सापडतो. हाच तो मार्ग आहे. जगाचा मार्ग, नरकाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे, पसरट आहे, दरवाजा फार मोठा आहे, फार त्यातनं जातात, सगळे चाललेत. बरोबर का? आहे ना वेळ की संपू? इफिस्करास पत्र 4 अध्याय. पंचवीस ते 32. इफिस्करास पत्र 4 अध्याय 25 ते 32, पान 1416. यास्तव कशासाठी? कारण देवानं तुम्हाला क्षमा केली. यास्तव म्हणजे अशासाठी की देवानं तुम्हाला क्षमा केली, त्यानं तुम्हाला त्याचं पुत्र बनवलं, त्याचं न्यायीपणाची जगे तुम्हाला घातले. लबाडी दूर करून तुम्ही प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला. सर्व लबाडी दूर करून आपल्या शेजाऱ्याशी तुमचे बोलणे होय ते होय, नाही तर नाही असावं, खरं ते खरं सांगा. जे अधिक आहे ते वाईटापासून आहे, कारण आम्ही एकमेकांचे अवयव आहोत. हा हात ह्या हाताला खोटं बोलेल का? हा डोळा ह्या डोळ्याला खोटं बोलेल का? नाही, कारण ते एकमेकांचे अवयव आहेत. माझा पाय माझ्या हाताला खोटं बोलेल का? माझा डोळा माझ्या पायाला खोटं बोलेल का? मी खड्ड्यात पडेन. माझा डोळा माझ्या पायाला खोटं बोलला तर माझा डोळा सांगेल तिथे सपाट जागा आहे आणि आहेत खड्डे. माझा डोळा काय सांगतो? मस्त जागा आहे, सरळ आहे आणि तिथे आहेत खड्डे. मग डोळा माझ्या शरीराला खोटं बोलेल तर मी काय करेन? माझा पाय खड्ड्यात पडेल. चालेल? नाही. आपण एकमेकांचे अवयव आहोत. हालेलुया. आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला, कारण आम्ही एकमेकांचे अवयव आहोत. रागे भरा परंतु पाप करू नका. हो, बोध करण्यासाठी राग कधी कधी येतो. आपल्या मुलांवरती आपण रागावतो. कशासाठी? त्यांच्या भल्यासाठी. पालकांना रागवण्याचा अधिकार आहे तुमच्या भल्यासाठी.
हालेलुया. पण तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. इतका क्रोध करू नका की तुम्ही रात्री झोपणार नाहीत. इतकं रागवू नका की तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, तुमची शांती निघून जाईल. नाही, रागवा, सोडून द्या. रात गई बात गई. वचन 27. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. कसं आपण सैतानाला ठिकाण देतो? क्षमा न केल्यामुळे. एकच जागा सैतान शोधतो, ह्यानं कोणाला क्षमा केली नाही ती पकडतो. मग त्याची पहिली दशा आधीच्या पेक्षा नंतरची दशा वाईट होते. आधी 1 होता, तो काढला देवानं, मग आणखी 7 आले, म्हणजे झाले 8. मग भयानक आहे, कारण ह्यानं सैतानाला जागा दिली, ह्यानं क्षमा केली नाही. हालेलुया. ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये, तर त्याऐवजी आपल्या हातांनी चांगले करीत असता श्रम करावे, यासाठी की ज्याला गरज आहे त्याला देण्याकरता आपल्याजवळ असावे. बघा, एक देवाचा नियम आहे. फुकटवारी मिळाली आहे, फुकटवारी द्या. देवाची प्रीती आपल्याला फुकट मिळाली की नाही? मग देवाची प्रीती आपल्याला फुकट मिळाली, ती पवित्र आत्म्यानं आपल्याला भरून घ्यायची आणि त्याच प्रीतीनं इतरावरती प्रेम करायचं, घ्यायचं, द्यायचं. साठवलं तर कुजेल. मला देवापासून प्रीती पाहिजे, पण मी इतरावर प्रीती करणार नाही. काय झालं? कुजलं. मला देवापासून पैसे पाहिजेत, आशीर्वाद पाहिजेत, पण मी आशीर्वाद देणार नाही. काय झालं? कुजलं. देवानं मला सर्व काही दिलं, मी दान देणार नाही, मी दशमांश देणार नाही. काय झालं? कुजलं. फुकटवारी मिळाला आहे, फुकटवारी. देवापासून मला क्षमा मिळाली, पण मी क्षमा केली नाही, तर कुजलं. देवाचा नियम आहे, फुकटवारी मिळाली आहे, फुकटवारी द्या. तुम्ही सोडा म्हणजे तुम्हाला सोडलं जाईल. क्षमा करा, तुम्हाला क्षमा केलेली आहे म्हणून. हालेलुया. वचन 29. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखातून, कोणताही शाप तुमच्या मुखातून बाहेर येऊ नये. कोणताही सूडयुक्त शब्द तुमच्या मुखातून बाहेर येऊ नये. याचं असंच व्हायला पाहिजे. सैतानाचा शब्द आहे तो. काय? ह्याचं असंच व्हायला पाहिजे होतं. ह्याने मला असंच केलेलं. बघ देवानं त्याला कसं केलं ते, बघ देवानं कसं केलं, बघ. अरे देवानं नाही केलं, तुझं झालं. तो वाचेल, तू पकडला जाशील. गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, असे की जेणेकरून इतरांना, ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. तुमचं बोलणं असं असू द्या की इतरांना वरती घेऊन जाईल. चल भावा, असं नाही, असं नाही करायचं, असं बघ भावा, चल ना. आपल्या बोलण्याने इतरांना कृपा प्राप्त होते की त्यांची मिळालेली कृपा नष्ट होते? काय? आपल्या बोलण्याने लोक वरती जातात की खाली जातात? कुठे जातात? बघा, आपणच ठरवा आपलं बोलणं कसं आहे. वचन 30. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. देवालाच खेद देतो आपण. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्ही शिक्का केलेले आहात. देवानं तुमच्यावरती शिक्का केलेला आहे. तुम्ही स्वतःचे नाही, तुम्ही देवाचे आहात. तुम्ही जगाचे नाही, तुम्ही देवाच्या राज्याचे आहात. तुम्ही साधीसुद्धा लोक नाही, देवाचे लोक आहात. पवित्र राष्ट्र आहात, मिळवलेले लोक, पवित्र याजकगण, माझे लोक. हा तुम्हावरती शिक्का केलेला आहे.
ओळखा आपण कोण आहोत आणि आपल्याला कशासाठी असं बनवलेलं आहे. वचन 31, क्षमा न केल्यामुळे होणारी कारणं बघा काय होतात. बंधनं काय काय आहेत. सर्व कडूपण. कसं येतं कडूपण? क्षमा न करण्यामुळं आपलं हृदय कडू होतं. संताप येतो का? संताप असेल तर शांती मिळेल का? कडूपण असेल तर शांती मिळेल का? नाही. राग. हालेलुया. राग. माणसाच्या रागाने देवाचे न्याय पण घडत नाही. आपण सत्य सांगू पण त्या सत्यामध्ये प्रीती नसेल, त्या सत्याला कोणी मानणार नाही. प्रीतीने खरे बोला सांगितलंय ना. तुम्ही खरे सांगाल, तुम्ही सुवार्ता सांगाल, पण त्यामध्ये प्रीती नसेल तर त्या सुवार्तेला अर्थ राहणार नाही. लोक तुमचे प्रीती बघतात. तू बोलतो तसं आहेस का? राग, बडबडणं नाही का? बडबड चालू असते ना काही. निंदा, दुसऱ्याला खाली खेचणं. त्याने असंच केलं, तो बरा नाही, त्याने हे केलं, त्याने ते केलं, त्याने मला असा त्रास दिला. किती वर्षाचं शास्त्र पुराण असतं त्याच्याजवळ, नाही? तेच पठण केलेलं असतं. सदोदित तेच. त्याने मला असं केलं. त्याला भेटलो की अरे त्याने मला असं केलेलं, त्याने मला असं केलेलं, त्याने मला असं केलेलं. मग त्या माणसाजवळ आपण जाऊ का? आपण आपली शांती कशाला घालवायची ना? निंदा. तू आपल्या भावाची निंदा करू नको. निंदा कोण करतो? दोषारोप कोण करतो? सैतान. सैतानाला वाव देऊ नका. ही सर्व दुष्टपणासहित तुमच्यापासून दूर केली जावी. सर्व कडूपण, संताप, राग, बडबडणं, निंदा हे सर्व दुष्टपण आहे, हे तुमच्यापासून दूर केलं जावं. कसं? तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा. जसा देव आपल्याशी उपकारिक व कनवाळू आहे तसे तुम्ही एकमेकांशी उपकार आणि कनवाळू व्हा. जशी देवानेही ख्रिस्तामध्ये तुमची क्षमा केली. हालेलुया. जशी ख्रिस्तामध्ये देवपित्यानं आपल्या पापांची, सर्व पापांची क्षमा केली. झालेल्या, होणाऱ्या आणि पुढे होणाऱ्या मरेपर्यंत सर्व पापांची क्षमा केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाप करत राहावं, पण देवानं मला क्षमा केलेली आहे तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. सुवर्ण नियम. देवापासून तुम्हाला क्षमा हवी आहे, तुम्ही क्षमा करा. देवाचं प्रेम तुम्हाला हवं आहे, तुम्ही प्रेम करा. किंबहुना त्यानं क्षमा केली आहे म्हणून क्षमा करा. त्यानं प्रेम दिलं आहे, त्याची प्रीती तुमच्या आत्म्यात ओतली आहे म्हणून प्रीती करा. जे देवापासून फुकटवारी तुम्हाला मिळालं आहे ते फुकटवारी द्या. तुम्ही सोडा म्हणजे तुम्हाला सोडलं जाईल. नियम आहे. तुम्ही सोडणार नाही तर तुम्ही बंधनात राहाल. तुम्ही किती थापल्या कुठल्या, किती दिवस पाळले, किती रविवार आले, किती प्रार्थना केली, किती आराधना केली, देव ऐकणार नाही. कारण पहिलीच पायरी क्षमेची तुम्ही पार केली नाही. बिल्डिंग चढायची आहे पण पहिली पायरी क्षमा आहे. काय बरोबर की नाही? मग पहिलीच पायरी आपण पार केली नाही तर दुसरी पायरी कशी मिळणार? देवाची पवित्रता, देवाचा स्वभाव, देवाचे प्रेम आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या पुढे ठेवलेलं आहे, फुकटवरी आहे. पण पहिली गोष्ट आहे तुम्ही क्षमा करा.
म्हणजे सर्व दारं तुम्हाला मोकळी होतील. जिथे जिथे तू तुझा पाय ठेवशील ती जागा तुझी होईल. हालेलुया. करूया प्रार्थना. प्रभूला सांगू, प्रभू मला बंधनातून मुक्त कर, मला शांती, तुझा आनंद, तुझे नाही पण जे तू दिलं आहे ते धरून ठेवण्यास मला सहाय्य कर. तू जशी मला माझ्या पापांची क्षमा केलीस, माझं 5 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं देणं तू मला क्षणामध्ये माफ केलंस. जेव्हा मी तुझ्या पुत्राला स्वीकारलं, तू मला क्षमा केलीस. त्याच्या रक्तामुळे तू मला माझ्या सर्व पापांची क्षमा केली. असं एकही राहू दिलं नाहीस जे आतापर्यंत बाकी आहे. माझ्या लाखेसारखी पाप तू हिमासारखी शुभ्र केलीस. पूर्व जशी पश्चिमेपासून दूर आहे तशी माझी पापे माझ्यापासून दूर केलेली आहेत. ती मला आठवत नाहीत. तू माझी पापं आठवत नाहीत. मला तसंच बनव, मला तुझ्यासारखं बनव, जेणेकरून आम्ही परस्पराचे पुत्र आणि कन्या म्हटले जावे आणि शेवटल्या दिवशी आम्ही तुझ्यापुढे उभे राहावे आणि तू आम्हाला म्हणावंस, ये माझ्या बाळा, जी जागा मी तुझ्यासाठी तयार करून ठेवली आहे त्यावरती बैस. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो बापा, ऐक आणि मान्य कर.